लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकाराने प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे आपलं अर्ज भरण्याचा. मला असं वाटतं अहिल्यानगरमध्ये बारामतीपेक्षा बरी परिस्थिती दिसते. आपले तरी 7 अर्ज आहेत. बारामतीमध्ये स्वर्गीय दादांसारखं नेतृत्व आणि ज्या परिवाराने बारामती घडवलं तिथं देखील 22 अर्ज माझ्या मते राहिलेले आहेत. आम्ही आपल्याकडे 32 अर्ज होते. आम्ही बऱ्याचशा लोकांना विनंती केली आणि कुठेतरी 7 अर्जांवर येऊन ही निवडणूक येऊन थांबलेली आहे. तर आता असं वाटतं की हे राजकारण बरंच जुनं यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घडत आलेलं आहे. आणि हेच माझं म्हणणं आहे की जर महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं करू शकते तर ते राहुरीसाठी का नाही. शेवटी दोन्हीही परिस्थित्या एक समान होत्या. स्वर्गीय दादा त्यांचं नेतृत्वही तेवढं सक्षम होतं. दादांनाही जवळपास 6-7 टर्म झाले होते. स्वर्गीय कडेले साहेब पण 6 टर्म आमदार राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आहे. पण आता हे काय माझ्यासाठी नवं नाही. अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचं षडयंत्र हे आमच्या परिवाराने अनेक वर्ष पत्कारलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत की जरी महाविकास आघाडीने राज्यस्तरावर 2 वेगळ्या भूमिका घेतल्या असतील तरी आता त्या गोष्टी मागं ठेवून आम्हाला पुढे जाऊन आमच्या उमेदवारासाठी ताकद लावायची आहे. ते SIT स्थापन आहे, चांगल्या प्रकारे चौकशी चालू आहे. ही गोष्ट तुम्ही वैशिष्ट्य पहा की एवढं जाळं पसरून देखील आमचं त्यामध्ये कुठलाही संबंध आढळत नाही. याचाच तुम्हाला लोकप्रतिनिधी आणि एका परिवाराला देखील क्रेडिट दिलं पाहिजे की जिथं ज्या तालुक्यामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या भागामध्ये एवढं सगळं पांगलेलं आहे त्यामध्ये 40 वर्ष असलेला एक परिवार आणि त्या परिवाराचा कुठलाही घटक अजिबात त्या प्रक्रियेत नाही. लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे. काही लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी दिसतात, प्रत्येक कॉन्ट्रोवर्सी बरोबर दिसतात. तसे लोकप्रतिनिधी समाज हिताचे नाही. तुम्ही कुठली कॉन्ट्रोवर्सी काढा, तो व्यक्ती तिथं फोटोमध्ये दिसणारच. मग खरात असो, चिस्पे असो, घोटाळा असो, खंडणी असो, ही केस असो, अशी कुठलीही केस नाही की जिथं एक लोकप्रतिनिधी वारंवार दिसत नाही. आणि इथं एक असा परिवार आहे तो 40 वर्ष जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय, पण त्याच्या जिल्ह्या मतदारसंघामध्ये खाली जे काही झालं त्या प्रक्रियेमध्ये कुठंही लांब पर्यंत आपला कुठलाही संबंध आढळून येत नाही. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की खरात प्रकारामध्ये जे गोष्टी घडल्या त्या निष्पाप लोकांचं बळी गेला. काल असं कळालं संस्थांचे कर्मचारी होता किंवा ज्या महिलांची आबरू आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत घडलेल्या आहेत. तर पोलीस योग्य ती कारवाई करेल आणि अजून भरपूर गोष्टी उघडणार आहेत. अजून आपण अकाउंट स्टेटमेंट्स आता बाहेर पडायला लागलेत. काही त्या ठिकाणी मी मान्य करेल की अकाउंट स्टेटमेंट्स आल्यानंतर बरेचसे लोक हे कोणी ना कोणीतरी पदाधिकारी असू शकतो पक्षाचा, किंबहुना कोणत्या पक्षाचा असू शकतो, त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकतो. आमच्या गटाचा एखादा माजी नगरसेवक असेल, पण ते प्रकरण व्यक्तिशः आहे. कार्यकर्ते हे प्रत्येक पक्षात असतात आणि त्यामुळं भविष्य कालावधीमध्ये होणारा एखादा विचार किंवा आरोपापेक्षा मी आत्ताच स्पष्टीकरण देतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना पोलीस कारवाई करेल आणि सगळ्यांना उचलेल. आता काय न्यूज बऱ्याच दिवसाची चालली आहे, कोण पुढे संपर्कात आहे. ते काय शेवटी जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर आता मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. हे आता संपर्कात असणं, फोटो निघणं आणि चर्चा होणं आणि ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन ब्लॅक स्टार, ऑपरेशन ब्लू स्टार हे सगळे आता भरपूर नावं झाली त्या प्रक्रियेला. तर त्या प्रक्रियेला नावाला काही उपयोग नाही. प्रक्रिया घडेल तेव्हा घडेल आणि प्रत्येक व्यक्तीला आपलं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि त्या पक्षाच्या आणि त्या विचारधारेशी लोक जुळत असतील तर मला वाटत नाही याच्यामध्ये काही गैर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.